जय जंगली महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुहास निम्मन यांच्यातर्फे हिंदू दिनदर्शिका काढण्यात आली। त्यात प्रामुख्याने मराठी महिन्यांचा उल्लेख करण्यात आला, जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपली मराठी आणि मराठी महिने कळायला सोपं जाईल। तसेच समाजातील विविध घटकांना आवाहनही करण्यात आलं आहे की दिनदर्शिका काढताना मराठी महिने प्रामुख्याने उल्लेख असावा। नमस्कार मित्रांनो, मी सुहास भगवानराव निम्मन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर उपाध्यक्ष। आपण दरवर्षी दिनदर्शिका छापत असतो। ह्या वर्षी मुद्दामच उशिरा छापल्या, कारण आपल्या हिंदू कालगणनेप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा त्या दिवसापासून दिनदर्शिका छापायच्या होत्या किंवा वाटायच्या होत्या, पण यंदा उशीर झाला। तरीही जय जंगली महाराज प्रतिष्ठानतर्फे आपण हिंदू दिनदर्शिका छापल्या आहेत। इंग्रजी महिने टाकण्याऐवजी मुद्दामच आपण मराठी महिने टाकले आहेत। त्यामुळे आपल्याला व पुढच्या पिढीला आपोआप मराठी महिने पाठ होतील व मराठी वृद्धंगत होईल। मी दरवर्षी दिनदर्शिका छापणाऱ्या बँका, पतसंस्था, कंपन्या, राजकीय व्यक्ती, सामाजिक व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती, प्रतिष्ठान, मित्रमंडळे, वेगवेगळे एजंट जे दरवर्षी दिनदर्शिका छापतात यांना आव्हान करतो की मराठी महिने वरती छापूनच दिनदर्शिका छापाव्यात किंवा बनवाव्यात। ह्या अशा पद्धतीने, आता इथं चैत्र लिहिलं बघा मोठ्या अक्षरात, मी अशा पद्धतीने दिनदर्शिका छापाव्यात। त्याचा नक्कीच मराठी पसरवायला लोकांना उपयोग होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।